डोक्यापासून पायापर्यंत दागिन्याने मढलेली साक्षी डोक्यावरून पदर घेऊन डायनिंग टेबलवर सगळ्यांना नाश्ता वाढत होती. तिचा नवरा अभिजित, मोठे दीर बसलेले होते. बिझनेसबद्दल काहीतरी बोलत होते ते. सासूबाई लक्ष देऊन होत्या, पण त्या तिघींकडे या तिघांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलं होतं. जसं त्या तिथे आहेत की नाही अगदी महत्त्व नव्हतं त्यांना. जाऊबाई आजारी होत्या, त्यांना उभं राहता येत नव्हतं. तुम्ही बसा ना ताई, करा नाश्ता. एकतर बरं नाही तुम्हाला, थोडं खाऊन घ्या. साक्षी. तेवढ्यात जावेकडे तिच्या नवऱ्याने बघितलं. तिने मानेने नकार दिला. सासूबाईंनी बघितलं. अगं मीनाक्षी, साक्षी बरोबर बोलते आहे. बस तू खा थोडं. त्यांनी दिराला रागवलं. तरी मीनाक्षीची हिंमत झाली नाही. ती नंतर बसली या सगळ्यांसोबत. सगळे ऑफिसला जायला निघाले. साक्षी बघत होती अभिजितकडे. त्याने लक्ष दिलं नाही तिच्याकडे. माहिती होतं तिला मोठ्यांसमोर हे बोलणार नाहीत माझ्याशी, पण निदान एकदा बघितलं तरी असतं माझ्याकडे. सासूबाईंना समजली तिची अवस्था. त्याही बरेच वर्ष झाले हेच सोसत होत्या. सासरे कडक होते स्वभावाने, त्यांच्यासमोर काहीही चालत नव्हतं कोणाचं. ते अजिबात घरच्या बायकांना विचारत नव्हते. सासरे घरी नसताना नियम मोडायची कोणाची हिंमत नव्हती, एवढा दरारा होता त्यांचा. साक्षी, सासूबाई, मीनाक्षी आणि शांतपणे नाश्ता केला. जो तो ज्याच्या त्याच्या रूममध्ये निघून गेलं. नवीनच लग्न झालेली साक्षी या वातावरणाला कंटाळली होती. सारखी दुय्यम वागणूक मिळते इथे. काय असं? आम्ही काही कमी आहोत का कोणापेक्षा? पुरुष मंडळी का श्रेष्ठ येते? आम्हालाही येऊ द्या ऑफिसमध्ये, मग बघा कसं काम करतो ते. काही करू देत नाही तर कसं समजणार यांना की आम्ही हुशार आहोत ते. भला मोठ्या घरातल्या वरच्या मजल्यावरची कोपऱ्यातली बेडरूम होती तिची. तेच तिचं विश्व होतं. ती तिच्या बेडरूमच्या खिडकीत बसलेली होती. अगदीच करमत नाही इथे. काय करणार दिवसभर? शिक्षण घेऊ किंवा एखादा क्लास लावू तर त्यालाही परवानगी नव्हती. सासरचा मोठा बिझनेस होता. अभिजित सकाळी ऑफिसला जायला निघायचे आणि ते रात्रीच घरी यायचे. कधी तर रात्री पार्टी असली तर खूप उशीर व्हायचा त्यांना यायला. घरचा नियम होता, सुनांनी नोकरी करायची नाही, बिझनेसमध्ये लक्ष घालायचं नाही, बाहेर येणं कामाचं फिरायचं नाही. नवरा सोबत असेल तर जाता येईल बाहेर. त्यामुळे तिला अभिजित कधी कुठे घेऊन जातात त्याची वाट बघावी लागायची. कॉलेज काळात अतिशय आनंदात असायची साक्षी. छान ग्रुप होता त्यांचा मुलींचा. सगळे मुलं तर टरकून असायचे त्यांना. काही अडचण असली की मुली येऊन त्यांच्या ग्रुपला सांगायचं. मोटारसायकल चालवणे, डोंगरावर पिकनिकला जाणं खूप आवडीचं होतं तिचं. एका स्त्रीशी असं कोणी आधी वागलं असतं तर किती विरोध केला असता तिने. तिला काय माहिती होतं की तिचं स्वतःचं नशीब असं आहे. एक दिवस अशा घरात तिचं लग्न होणार आहे. न आवडणाऱ्या सगळ्या प्रथा तिला पाळाव्या लागत होत्या. तिला आता एवढा छान मुक्त बागडणारी ती आता एकदम पिंजऱ्यात बंद केल्याप्रमाणे अडकून पडली होती. तिला स्वतः निर्णय कोणी घेऊ देत नव्हतं. आता पायात नियमाच्या बेड्या होत्या. तिचा जीव तिथे गुदमरत होता. तिचा नाईलाज होता. साक्षीच्या घरची खूप गरिबी होती. कसं तरी पार्ट टाइम जॉब करत शिक्षण पूर्ण केलं होतं तिने. येथून भांडून बंड करून वापस गेली तर आई बाबा परत घरात घेणार नाही. अभिजितही ऐकणार नाहीत. ते प्रेम करतात माझ्यावर. त्यापेक्षा इथे बदल केला तर काय करता येईल? प्रयत्न करायला हवा. कित्येक वेळा तिने अभिजितला सांगून पाहिलं, तुम्ही बोला बाबांशी, पण ते घाबरत होते. तिला गप्प करत होते. फॅमिलीसमोर एकदम वेगळं वागायचं ते. साक्षीशी नीट बोलत नसत. कोणाला वाटणार की नाही की अभिजितचं प्रेम आहे साक्षीवर. फॅमिलीच्या दबावात होते ते. आधी साक्षीला खूप राग यायचा. खूप भांडायची त्यांच्याशी. ती भांडली, रडली तरी त्याला फरक पडत नव्हता. ते बायकोची बाजू घेत नव्हते. सगळ्यांसमोर आई बाबा म्हणतील तेच करायचं साक्षी. हे आहे तेच सुरू होतं घरात. जे आहे तेच सुरू होतं घरात.
त्यांच्या रूममध्ये अभिजित अत्यंत प्रेमाने वागायचे तिच्याशी. अगदी कुठे ठेवू कुठे नको असं करायचे तिला. त्यामुळे साक्षी आता हल्ली गप्प असायची. जाऊ दे, चांगले आहेत अभिजित. ती एक जमेची बाजू होती. आज जरा वातावरण छान होतं. बाहेर मस्त गारवा होता. किती दिवस झाले कुठे गेली नाही मी. थोडं फिरून येऊ म्हणून ते जरा संध्याकाळी घरासमोरच्या बागेत पाय मोकळे करायला गेली. घरी आल्यावर सासूबाईंनी तिला पटकन आत घेतलं. असं जात नको जाऊ बाहेर साक्षी. बोलू नको कोणाला. बाहेर गेली होती ते आवरून घे लवकर. आई, का पण असं? ते छान वाटतं बाहेर. आपण तिघी मिळून बोलून. आम्ही घरात राहणार नाही असं. साक्षी, नको बोलू असं साक्षी. त्रास होईल तुला. शांत राहा. सासूबाई, का घाबरता तुम्ही एवढे आई? किती कंटाळा येतो घरात. आहे का? नाही, मी काय म्हणते ते. पण सासूबाईंनी मीनाक्षीने तिला सपोर्ट केला नाही. कसं तरी घरच्या नोकरांच्या बोलण्यावरून सासऱ्यापर्यंत ही गोष्ट गेली. त्यांनी साक्षी अभिजितला जेवणाच्या आधी बाहेर बोलावलं. या घरचे नियम समजून सांग सूनबाईला. अभिजित, यापुढे मला अशी चूक झालेली चालणार नाही. समजलं का साक्षी? हो बाबा, माफी माग. साक्षी, अभिजित, नाही, मी माफी मागणार नाही. मी काही चुकी केली नाही. मी घरात राहणार नाही. फिरणार मी. आणि तुम्ही मला कोंडून नाही ठेवू शकत. साक्षी चिडली होती. घरचे किती बोलले होते तिला. रूममध्ये गेल्यावर अभिजित किती बोलले होते. हट्ट सोड, शांत राहा जरा. माझ्या आई बाबांशी अशा मोठ्या आवाजात बोलायचं नाही. यापुढे घरचे सांगतात ते ऐकायचं. मला चुका नको आहेत. अभिजित तर प्रेम करतात ना माझ्यावर. पण आज ते खूप बोलले मला. अख्खी रात्र रडून काढली होती तिने. काय मोठी चूक झाली काय एवढी माझ्याकडून? लग्न केले असेही तिला आता वाटत होतं. केला म्हणजे तिची मर्जी विचारली होती का कोणी? अतिसामान्य कुटुंबातील ते अभिजितचं सळ सांगून आल्यावर एकदम हरखून गेले होते घरचे. अगदी काय करू काय नको असं आईला झालं होतं. बाबा तर सगळ्यांना अभिजितच्या श्रीमंती बिझनेसबद्दल सगळीकडे सांगत होते. एका श्रीमंत मैत्रिणीच्या लग्न समारंभासाठी साक्षी गेली होती. कॉलेजमध्ये सोबत होत्या त्या. खूपच छान दिसत होती साक्षी त्या दिवशी साडीत. अभिजित नवरदेवाच्या बाजूने होते. त्यांनी साक्षीला बघितलं आणि तिथेच ते तिच्या प्रेमात पडले. पूर्ण लग्न ते साक्षीच्या मागे होते. तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होते. ते तिच्या मैत्रिणीकडून. त्यांनी तिची पूर्ण माहिती घेतली. आईला साक्षीबद्दल सांगितलं. ते हट्टच करून बसले होते की हीच बायको हवी. लग्न करेल तर हिच्याशी. मुलाने मुलगी पसंत केली. आपल्याकडे कसली कमी नाही. मग घरचे स्थळ घेऊन गेले. समोरून एवढ्या श्रीमंत स्थळ आल्यानंतर कोणी नाही म्हणेल. अगदी घरचे हरखून गेले होते. काही कमी नाही घरी. नोकर-चाकर आहेत. एवढा करोडोचा बिझनेस आहे. नशीबच काढलंस गं साक्षी तू. नातेवाईक मैत्रिणी हेवा करत होत्या. नसते बघायला आले तरी कितीतरी दागिने चढवले होते त्यांनी साक्षीच्या अंगावर. पण तेव्हाही ते डोक्यावरून पदर. सगळ्यांसमोर काहीच बोलायचं नाही. हे नियम तिला पाळावे लागले हे खटकलं होतं साक्षीला. पण घरच्यांनी तिला गप्प केलं. तिच्या आईकडे एका मंगळसूत्राच्या वरती दागिनाही नव्हता कधी. आता तिला मुलीच्या नशिबाचा हेवा वाटत होता. सोन्याने मढवली हिला. सुखात राहील मुलगी. खात्री होती त्यांना. त्यासाठी थोडा त्रास सहन करायचा साक्षी. असं आई सांगत होती. पाठची छोटी बहीण लग्नाची होती. तिच्या लग्नातही मदत होईल याचीही आशा होती. गरिबीत राहणं कठीण असतं. एवढा छान घरदार आणि स्टेटस आहे. थोडा त्यांच्या मनाप्रमाणे वाग. मर्जी सांभाळ नवऱ्याची. साक्षी, अगदी महिनाभरातच वाजत गाजत साक्षी आणि अभिजितचं लग्न झालं. मुलीकडच्यांना थोडासा सुद्धा खर्च करू दिला नव्हता त्यांनी. उलट अजून साक्षीच्या आईला साड्या दागिने दिले होते. साक्षीच्या आई बाबाही काही लागलं तर अभिजितला सांगत होते. अडीअडचणीत मदत करत होते.
अभिजित ध्यानात. कित्येक ड्रेस, साड्या घेतल्या होत्या अभिजितने साक्षीला लग्नापर्यंत. लग्नानंतर लगेच थंड हवेच्या ठिकाणी फिरून आले होते दोघं. अगदी साक्षी म्हणेल ती पूर्व दिशा असं होतं. आता साक्षीलाही वाटत होतं की आपल्यासारखं नशीब कोणाचंच नाही. अभिजित खूपच चांगले आहेत. घरी आल्यानंतर पहिल्या दिवशी तिला घराचे नियम समजले. तिला धक्का बसला होता. यानंतर आपल्याला कुठेच बाहेर जाता येणार नाही. जेव्हा अभिजित यांना वेळ असेल ते सोबत नेतील तेव्हाच जाता येईल. मीनाक्षी होती घरात. बरं वाटलं साक्षीला. अगदी मैत्रिणीसारखी आहे ही. ती पण अशीच घाबरलेली, बुजलेली होती. कायम ती तिच्या खोलीत असायची. तिला मूल-बाळ नव्हतं. एकदा दोनदा साक्षीने तिच्याशी जाऊन बोलण्याचा प्रयत्न केला. आपण दोघी जाऊ बाहेर असेही सुचवलं. पण तिने नकार दिला. ती मोठ्याने बोलत नसे. जास्त काही सांगत नसे. वेगळीच घाबरलेली असायची ती. कोणत्या तरी दबावाखाली, दडपणाखाली होती. मध्येच एका सणाला साक्षीला माहेरी जायची संधी मिळाली. तेव्हा घरच्यांनी ताकीद दिली की इकडे तिकडे फिरली तर बघ. डोक्यावरचा पदर पडू द्यायचा नाही. दागिने भरपूर घालून राहायचं. साक्षीला आता या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आला होता. सजलेल्या बाहुलीप्रमाणे मी नाही राहणार छान. घरी गेल्यानंतर ड्रेस घालावा. सगळे दागिने काढून ठेवून मुक्त वावरावं. मैत्रिणींना भेटावं खूप वाटायचं तिला. आईकडचे 4 दिवस पटकन गेले. सासरकडच्या श्रीमंतीपेक्षा आईकडचे साधेपण तिला खूपच आवडलं. तसं तिने एकदा दोनदा आईला बोलून सुद्धा दाखवलं. मला आवडत नाही गं तिकडे. खूपच नियम आहेत. कुठे बाहेर जायचं नाही. हे नाही, ते नाही. अभिजितसुद्धा उशिरा येतात ऑफिसहून. मला नाही करमत तिकडे. असंच होतं सुरुवातीला. सासरी तुला हळूहळू तिकडची सवय झाली की इकडे आवडणार नाही. असं करू नको बेटा. जा घरी. चांगले आहेत अभिजित. किती मदत करतात आपल्याला. आईने समजावून तिला सासरी पाठवलं. परत पूर्वीचा दिनक्रम सुरू झाला. आता साक्षीला घरात करमत नव्हतं. रोज खूप रडायची ती. आजारी राहू लागली. मला वेळ लागेल असं केलं तर. तिने तिच्या मैत्रिणीला कॉन्टॅक्ट केला. मला यायचं आहे तिकडे. मी नाही राहणार इथे. मदत कर. मी नोकरी करीन. माझी राहीन. सुरुवातीला तुझ्याकडे राहता येईन का 8-15 दिवस? ये ना साक्षी. काही हरकत नाही. पण तुझ्या सासरचे मला पोलिसात देणार नाही ना? नाही. काळजी नको करूस. मी आहे तुझ्या बाजूने. साक्षी एक दिवस डॉक्टरकडे जाण्याच्या बहाण्याने ते मैत्रिणीकडे निघून आले. कोणाला सांगितलं नाही. अभिजित रात्री घरी आले. सासूबाईंनी सांगितलं संध्याकाळपासून नाही घरी. बघ जरा कुठे गेली ती. बायको घरी नाही बघून अभिजित घाबरले. ते तिच्या माहेरी आले लगेच. तिथे साक्षी नव्हती. सगळे खूप घाबरले होते. आईने साक्षीच्या मैत्रिणींना फोन केले. एक मैत्रीण फोन उचलत नव्हती. ही साक्षीची बेस्ट फ्रेंड आहे. नक्की साक्षी येथे असेल. तिचा पत्ता आहे का? अभिजित: हो. साक्षीच्या बहिणीला माहीत होता कुठे राहते ती मैत्रीण. अभिजित साक्षीच्या आई तिच्याकडे गेले. साक्षी बसलेली होती तिथे. ती घाबरली. आई मी नाही येणार घरी. मला जबरदस्ती केली तर मी जीवाचं बरं वाईट करेन. चल खाली. अभिजित आले आहेत. आई साक्षी खाली गेली. अभिजित पुढे येऊन तिला जवळ घेतलं. काय असं साक्षी? असं करतात का? चल घरी. ते तिला घेऊन साक्षीच्या आईकडे आले. आत साक्षी झोपलेली होती. ती रडत होती. आई बाबा काळजीत होते. अभिजित आत गेले. साक्षी उठून बसली. काय झालं साक्षी? घरी चल आता. असं न सांगता बाहेर पडणं चांगलं आहे का? अभिजित: मी येणार नाही घरी. मी माझ्या पायावर उभा राहीन. माझं राहीन. यापुढे मला घटस्फोट हवा आहे. साक्षी: असं करू नको साक्षी. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. चल घरी. मस्त घरात राहायचं आरामात. टेन्शन घ्यायचं नाही. अभिजित: हेच आवडत नाही मला. मी घरी राहणार नाही. अन्याय सहन करणार नाही. हे असे नियम कोणी काढले? का पाळायचे ते आपण? साक्षी:
पूर्वीपासून आहेत हे नियम घरी. अभिजित. पुरुषांना बरे नाही तर नियम बायकांचा काही विचार करणार की नाही तुम्ही? साक्षी. अभिजित गप्प होते. वाईट वाटून घेऊ नका तुम्ही अभिजित, पण आपण पाळायला पाहिजे का हे नियम? तुमच्या वहिनी बघितल्या का? त्या नेहमी आजारी असतात. मी तशी होत चालली आहे. मला माझा बळी द्यायचा नाही. मी येणार नाही. मग त्यासाठी मला तुमच्यापासून दूर राहावं लागलं तरी चालेल. साक्षी. काय त्रास आहे तुला? 2 वेळ मस्त जेवायचं, छान राहायचं, सुख टोचतं तुला? आई रागवत होती. ही गोष्ट अति केले की माती होते. माझी बळजबरी नाही. मला तिकडे यायचं नाही. मी आई तुझ्याकडे राहणार नाही. माझी नोकरी करून जगेन. साक्षी. हे एवढं सोपं असतं का साक्षी असं एकटं राहणं? काय असं? चल घरी. अभिजित. नाही, आधी मला तिकडे नोकरी करायची परवानगी मिळायला हवी, तर येईन मी. साक्षी. अभिजितचा खूप प्रेम होतं साक्षीवर. मी करतो काहीतरी. अभिजित निघून गेले. आई बाबा काळजीत होते. सासरी समजलं साक्षी यायला नाही म्हणते ते. तिची बाजू घेतली. साक्षी घरात राहणार नाही. ती पण ऑफिस जॉईन करेल किंवा तिचा दुसरा काम करेल. पुरे झाले बाबा तुमचे नियम. आता काळ बदलला आहे. वहिनी नेहमी आजारी असते. साक्षीची तब्येत खराब असते. तिने मला घटस्फोट मागितला आहे. मी साक्षीशिवाय राहू शकत नाही. नाहीतरी मी घर सोडून जाईल. मोठा भाऊ आला पुढे. बरोबर आहे. मी पण घर सोडून जाईल. आईने खूपच सहन केलं बाबा. पुरे झाले तुमचे नियम आता. आम्ही मनात नाही ते नसेल ऐकायचं तर राहायचं नाही घरात. बाबा चिडले होते खूप. सासूबाईंनी खूपच समजावलं त्यांना. अहो ते दोघे घर सोडून जातील. नको ना असं. ऐका जरा. बाबा विचार करत होते. त्यांनी सासूबाईंना बाहेर पडायला होकार दिला. पण आपला बिझनेस नाही. तुमचं करा काहीतरी. घरी सगळे खुश होते. साक्षी वापस आली. मीनाक्षी सासूबाई सोबत आता ते नवीन आयुष्य सुरू करणार होती. 2 वर्षांनी साक्षी मीनाक्षीने मिळून एक सुंदर ब्युटीक सुरू केलं होतं. तिथे कपडे, ज्वेलरी, शूज सगळं एकाच जागी मिळत होतं. दोघींचा वेळ आता खूपच छान जात होता. रोज नवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या. त्यांचा कपड्यांचा ब्रँड खूप प्रसिद्ध झाला होता. त्यासोबत साक्षी अजून पुढचं शिक्षण घेत होती. खूप बिझी होती ती. तिची हुशारी घरच्यांना पटली होती. त्या दोघी सासूबाईसकट मध्येच पिक्चरला, पिकनिकला जात होत्या. पूर्ण घर आता आनंदी होतं. साक्षीने तिचा आनंद स्वतः मिळवला होता आणि जाऊबाईंनाही मिळवून दिला होता. थोडीशी हिंमत दाखवणं गरजेचं असतं. सगळीकडे नाही, पण योग्य ठिकाणी. आपण आपल्या हक्काच्या गोष्टीही मिळवायला हव्या. कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.